तिसरं काय आहे सार्वभौमत्वाचं लक्षण, तर मुघल बादशाह आपल्या ताजपोशींच्या निमित्ताने स्वतःची सोन्याची नाणी निर्माण करायचा. छत्रपती शिवरायांनी देखील आपल्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने 2 प्रकारची नाणी पाडली. पहिलं आहे शिवराई, जे तांब्याचं नाणं आहे, आणि दुसरं होन, जे सोन्याचं नाणं आहे. सुवर्ण नाणं पाडून मी स्वतंत्र राजा आहे हे घोषित शिवाजी महाराजांनी केलं. ही 3 हिंदूंच्या सार्वभौमत्वाची लक्षणं आहे जी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजी महाराजांनी प्रकट केलीत. मी मुघलांचा मांडलिक नाही, तर मी स्वतंत्र हिंदूंचा राजा आहे. नाणी पाडली शिवाजी महाराजांनी, पण ती कोणत्या भाषेमध्ये? तर शिवरायांच्या काळापूर्वी अखंड भारतवर्षामध्ये आदिलशाही, कुतुबशाही, मुघल बादशाहीची नाणी प्रचलित होती, जी नाणी फारसी भाषेमध्ये, स्वभाषेतली नाणी अस्तित्वात नाहीत. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी स्वभाषेमध्ये देवनागरी लिपीमधलं नाणं पाडलं, ज्याला आपण म्हणू मराठी भाषेतलं नाणं पाडलं, ज्याच्या एका बाजूला लिहिलं होतं श्री राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला लिहिलं होतं छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त नाणं पाडलं नाही, ते नाणं देशभर चालवून सुद्धा दाखवलं. हे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचं श्रेष्ठत्व आहे. विचार करा, जर आपल्याला कुणी $1 दिला आणि आपण जवळच्या कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात गेलो आणि तिथल्या काकांना म्हटलं, काका मला ह्या $1चे 1 किलो पोहे द्या, तर तो काका काय म्हणाल, येडा आहे का खुळा, असलं काय आमच्या देशात चालत नाही, तू गांधी बाबाची नोट घेऊन ये. आजच्या कालखंडामध्ये त्या $1ची किंमत माहिती असून सुद्धा जर माहिती नसेल तर स्वीकारणं लांब राहिलं. परकीय चलन कोणताही सामान्य दुकानदार स्वीकारत नाही. त्यावेळेस अखंड भारतवर्षामध्ये आपल्या भाषेतील नाणं नसताना शिवाजी महाराजांनी आपल्या भाषेतलं नाणं आणलंय, नवे ते चालवून सुद्धा दाखवले. ज्यावेळेस ही नाणी निर्माण करायची वेळ आली, 500 वर्ष आपलं काही शिल्लक नव्हतं, अस्तित्व शून्य आपण झालो होतो. शिवाजी महाराजांनी स्वतःचं टाकसाळ निर्माण केलं आणि नाणे छापायला सुरुवात केली. नाणे छापायला सुरुवात झाली, पण ती नाणी गोल यायना. एखाद्यानं अंडकृती व्हायचं, एखाद्यानं गोल व्हायचं, एखाद्यानं तिरपच बाहेर निघायचं. शिवाजी महाराजांना काळजी वाटली, अरे ही नाणी आपण निर्माण करायला सुरुवात केलीत खरी, पण एखाद्यानं छोटं, एखाद्यानं मोठं, एखाद्यानं अंडाकृती, एखाद्यानं चुकीच्या प्रकारातलं येतंय, एखाद्याचं वजन जास्त होतंय, एखाद्याचं वजन छोटं होतंय, त्याच्यावरचा मजकूर छापला जात नाही. हे सुंदर, सुबक आणि प्रमाणबद्ध छापलं गेलं पाहिजे. जरा यातला अनुभव कोणाला शोधा बरं. मावळ्यांनी सांगितलं, महाराज याच्यामध्ये इंग्रजांना लय अनुभव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रज अधिकाऱ्यांना बोलवलं आणि सांगितलं की मला माझी नाणी छापायची, तुम्ही मला मदत करसाल का? इंग्रज म्हटले, का राजे, का नाही मदत करणार, आम्ही तुम्हाला तुमची नाणी छापून देऊ. शिवाजी महाराजांना बरं वाटलं, अरे इंग्रज म्हणतात स्वतः तुमची नाणी छापून देऊ, यांच्याकडनं छापून घ्यायला काय हरकत आहे. शिवाजी महाराजांनी विचारलं, याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला किती पैसे द्यायचे? इंग्रज अधिकारी उत्तरला, राजे ह्याचे काय तुम्ही आम्हाला पैसे देऊ नका, पण इथून पुढं कायमस्वरूपी आम्हीच तुमची नाणी छापू, असं कंत्राट तुम्ही आमच्यासोबत करा. शिवाजी महाराजांनी ओळखलं इंग्रजांचं काय म्हणणं आहे ते. आपल्यासारखा राजा असता म्हटलं असता, अरे वा पैसे द्यायला लागत नाही, इंग्रज छापणार आहेत, त्यांना कंत्राट देऊन टाकू बा. छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारलं, तुम्हाला नाणी छापण्याचा किती वर्षांचा अनुभव हो? त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितलं, राजे गेली 200 वर्ष आम्ही नाणी छापण्याच्या क्षेत्रात आहोत, म्हणून आमची नाणी सुबक, सुंदर आणि प्रमाणबद्ध आहेत. आपल्यासारखं तर फार येडं झालं असतं यांच्या डायरेक्ट 200 वर्षांचा अनुभव घेऊन आलेत माणसं. किती लांबलचक कंपनी बाबा, आपण त्यांना दिलं पाहिजे ना आपला काय असन ते कंत्राट. शिवाजी महाराज काय विचारतात, तुम्हाला नाणी छापण्याचा किती वर्षांचा अनुभव आहे? इंग्रज अधिकारी उत्तरतो, राजे गेली 200 वर्ष आम्ही नाणी छापण्याच्या क्षेत्रात आहोत, म्हणून आमची नाणी सुबक, सुंदर आणि प्रमाणबद्ध आहेत. त्याच क्षणाला छत्रपती शिवाजी महाराज कडाडतात, मग 200 वर्षांनी माझी सुद्धा नाणी तुमच्या इतकीच सुबक, सुंदर आणि प्रमाणबद्ध असतील. आत्मनिर्भर भारत हे सगळ्याचं मूळ जर कशामध्ये असेल तर छत्रपती शिवरायांच्या चरित्रामध्ये स्वराष्ट्र, स्वभाषा. जितकं स्वराष्ट्र महत्त्वाचं आहे तितकं स्वभाषा महत्त्वाची आहे. छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा विचार करताना छत्रपती शिवरायांनी ज्यावेळेस राजमुद्रा निर्माण केली गेलीत, शिवरायांचे वडील शहाजीराजे आणि मातोश्री जिजामाता यांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे? तर फारसी भाषेत आहे. त्यांच्या राजमुद्रा मराठी भाषेमध्ये नाही आहेत.
भारतीय भाषेमध्ये नाही आहेत. पण जेव्हा हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची वेळ आली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी शहाजी राजाने राजमाता जिजाऊंनी राजमुद्रा निर्माण केली. काय निर्माण केली? प्रतिपचंद्रलेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शहा सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. छत्रपती शिवरायांची राजमुद्रा ही स्वभाषेमध्ये देवनागरी लिपीमध्ये आणि संस्कृत भाषेमध्ये तयार केली गेली. त्यासोबतच शिवाजी महाराज इथवर नाही थांबले तर आपल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या राजमुद्रासुद्धा एकतर संस्कृतमध्ये किंवा मराठी भाषेमध्ये निर्माण करवून घेतल्यात. स्वभाषा माझा राज्यकारभार माझ्याच भाषेतल्या मुद्रेने चालेल. राज्याभिषेक छत्रपती शिवरायांचा झाल्या छत्रपती शिवरायांनी रघुनाथपंत हनुमंत्यांना बोलवलं आणि सांगितलं की राज्यकारभाराची भाषा दूषित झालीत ती शुद्ध करण्यात यावी आणि त्यासाठी तुम्ही राज्यव्यवहार कोशाची सिद्धता करा. रघुनाथ पंडिताच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहार कोश निर्माण केला आणि राज्यकारभारामध्ये आलेले अरबी आणि फारसी शब्द हाकलून त्याला पर्यायी संस्कृत किंवा मराठी शब्द दिले. असे किती आहेत? 1380 परकीय शब्द हाकलून राज्यव्यवहार कोशाच्या माध्यमातून त्याला संस्कृत किंवा मराठी शब्द दिले गेले. आपल्या राज्यकारभाराच्या माध्यमातून आपली भाषा शुद्ध करण्याकरता प्रयत्न करणारा जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. स्वभाषा. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसरं स्वराष्ट्र स्वभाषा आणि तिसरं कोणतं असेल तर स्वधर्म. माझा धर्म टिकला पाहिजे यासाठी हिंदवी स्वराज्याचा उपद्व्याप आहे. हिंदवी स्वराज्य जितकं रयतेच्या कल्याणाचे, कष्टकऱ्यांच्या कल्याणाचे, शेतकऱ्यांच्या कल्याणाचे, स्त्रियांची अब्रू वाटवण्यासाठी आहे, स्त्रियांना सन्मान देण्यासाठी आहे, तितकंच या देशामध्ये धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी आहे. नवे हाच प्राथमिक उद्देश छत्रपती शिवरायांनी डोळ्यासमोर ठेवून हिंदवी स्वराज्याची स्थापना केलीत आणि त्या सगळ्यासोबत रयतेचं कल्याण साधले, शेतकऱ्यांचं कल्याण केले, कष्टकऱ्यांचं कल्याण केले, माय भगिनींची आबरू सुरक्षित ठेवलीत, माय भगिनींना सन्मान मिळवून दिलाय. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर स्वधर्म. छत्रपती शिवरायांच्या काळापूर्वी कुणी यायचं या देशीच्या हिंदूंचं धर्मांतरण करायचं. औरंगजेबाने तर प्रचंड मोठी यंत्रणा हिंदूंच्या धर्मांतरणासाठी उभी केलीत. जिझिया नावाचा कर हिंदूंवरती आकारला होता. त्या कराचा बोजा इतका होता की तो हिंदू कर भरूच शकत नव्हता. जर कर भरता नाही आला एक तर त्याला मारलं जायचं किंवा त्याला मुसलमान केलं जायचं. धर्मांतरित तरी हो, मुसलमान हो नाहीतर मरून जा. कित्येक धर्मांतरणं अशीच केली जायची. औरंगजेबाच्या काळातील पत्र सापडतात. एका काझीने खाल्लेल्या टरबुजाचा, न्यायव्यवस्था इस्लामिक होती मध्ययुगीन काळात, आजच्यासारखं न्यायालय वगैरे काय नव्हतं. काझी हाच न्यायाधीश असायचा. एका काझीने खाल्लेल्या टरबुजाचा तुकडा एका हिंदू सावकाराने खाल्ला म्हणून 4 वर्षांनंतर एकाने साक्ष दिली की यांनी काझीने खाल्लेला तुकडा खाल्लाय, एकतर यांनी मुसलमान व्हायला पाहिजे. आणि त्याला बळजबरीनं मुसलमान केलं गेलं. तो बिचारा एवढा चिंतेत गेला की त्याने आत्महत्या केली. धर्मांतरणाची एक प्रोसेस लाभवली. हे सगळे मुसलमान जे असायचे ते मुसलमानी लोक हिंदू सावकाराकडून कर्ज घ्यायचे आणि हिंदू सावकाराकडून कर्ज घेतल्यानंतर कर्ज फेडायचं नसेल तर काय करायचं तर त्या हिंदू सावकाराने मोहम्मदाच्या नावाने आणि मुसलमानी धर्माच्या नावाने शिवी दिली असं काजीला जाऊन सांगायचं. मग त्या काजीसमोर खटला उभा राहायचा आणि त्या खटल्यामध्ये 2-4 साक्षी पुरावे खोटे उभे करून हिंदू सावकाराने शिवी दिली असं सिद्ध करून त्या हिंदू सावकाराचं धर्मांतरण केलं जायचं. प्रचंड प्रमाणामध्ये धर्मांतरणाची व्यवस्था या इस्लामिक राजवटींनी केली. ख्रिश्चन राजवटींनी सुद्धा याच्या पलीकडे काहीच केलं नाही. शिवरायांच्या काळामध्ये पोर्तुगीज व्हाईसरॉयने आदेश काढला गोव्यामध्ये फक्त रोमन कॅथलिक ख्रिश्चन लोक राहतील. जे ख्रिश्चन नाहीत त्यांनी गोवा सोडून निघून जावं. त्यांच्या कत्तली करण्यात येतील, त्यांचे शिरच्छेद करण्यात येतील किंवा त्यांना ख्रिश्चन व्हावं लागेल. हे 3 पर्याय हिंदू समाजासमोर गोव्यातल्या ठेवले. एकतर गोव्यात राहायचं असेल तर धर्मांतरित व्हावं लागेल, नाहीतर गोवा सोडून निघून जावं लागेल किंवा त्यांची मुंडकी छाटण्यात येतील.
छत्रपती शिवाजी महाराजांना ही बातमी कळाली. शिवाजी महाराजांनी गोव्याच्या सरहद्दीवर आक्रमण केले आणि बारदेश पूर्ण जाळून टाकलाय, बेचिराग केलाय. आणि शिवाजी महाराजांना कळालं की ज्या 4 पाद्र्यांच्या ख्रिश्चन धर्मगुरूंच्या आदेशावरून आदेश काढला होता की गोव्यात फक्त रोमन कॅथलिक ख्रिश्चन लोक राहतील, ते 4 पाद्री कुठं लपून बसलेत तर बारदेशात लपून बसलेत. त्या 4ही पाद्र्यांना शोधून बाहेर काढण्यात आलं आणि 4ही पाद्र्यांना शिवाजी महाराजांनी स्वतःच्या समोर गुडघ्यावरती बसवले. आणि आता शिवाजी महाराज त्यांना विचारतात, ते जर गोव्यामध्ये राहायचं असेल तर रोमन कॅथलिक ख्रिश्चन व्हावं लागेल ना. आता तुम्ही माझ्या प्रदेशात आहात, तुम्हाला माझा हिंदू धर्म स्वीकारावा लागेल. ते 4ही पाद्री म्हणतात, आम्ही तुझा धर्म स्वीकारू शकत नाही. आपल्यासारखा राजा असतं तर म्हटला तर ठीक आहे, ह्यावेळेस सोडून दिलं, परत असं करू नको, किती लांबून यायला लागलं मला. पण शिवाजी महाराज हे सर्व धर्मसमभाववादी नाही आहेत. आपल्या मनातून तो बुरखा फाडून टाका. शिवाजी महाराज हिंदू पद पातशाह आहेत. छत्रपती शिवाजी महाराज त्या 4ही पाद्र्यांना विचारतात, ते जर गोव्यामध्ये राहायचं असेल तर रोमन कॅथलिक ख्रिश्चन व्हावं लागेल ना. आता तुम्ही माझ्या प्रदेशात आहात, जर तुम्हाला माझ्या प्रदेशात राहायचं असेल तर तुम्हाला माझा हिंदू धर्म स्वीकारावा लागेल. ते 4ही पाद्री म्हणतात, आम्ही तुझा धर्म स्वीकारू शकत नाही. त्याच क्षणी छत्रपती शिवरायांनी 4ही पाद्र्यांची मुंडकी छाटली आणि गोव्याच्या पोर्तुगीज व्हाईसरॉयला पाठवून दिली. माझ्या प्रजेचं धर्मांतरण करता येणार नाही यासाठी आग्रही असणारा भारतातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. फक्त धर्मांतरणाला विरोध केलाय का शिवाजी महाराजांनी? जायचं नाहीच आहे, पण ज्यांना यायचंय त्यांचं काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी येणाऱ्यांसाठी व्यवस्था निर्माण केली आणि शुद्धीकरणाची चळवळ सुरू केली. बजाजी नाईक निंबाळकर मुसलमान झाला होता, त्याला परत शुद्धीकरण करून हिंदू करून घेतलं, स्वतःची मुलगी दिली. नेतोजी पालकर पन्हाळ्यावरती उशिरा आले, छत्रपती शिवाजी महाराज त्यांना रागवले, म्हणून नेतोजी पालकर सगळं सोडून औरंगजेबाला जाऊन मिळाले. 10 वर्ष औरंगजेबाच्या चाकरीत राहिले, स्वतःची सुनता करून घेतली, मुसलमान झाले. आणि 10 वर्षांनंतर या नेतोजी पालकराला मोहम्मद कुली खानाला असं वाटलं की या धर्मामध्ये राहण्यात काय अर्थ नाही, मी हिंदू व्हायला पाहिजे. आणि तो मोहम्मद कुली खान मजल दर मजल करत रायगडावरती आलाय आणि रायगडावरती सदरेवरती येऊन छत्रपती शिवरायांना म्हणतोय, राजे मला परत माझ्या धर्मात माघारी यायचंय, तुम्ही माघारी घेसाल का हो? जर शिवाजी महाराज सर्व धर्मसमभाववादी असते तर शिवाजी महाराज काय म्हटले असते, अरे मोहम्मदा, या धर्मात आला काय, त्या धर्मात राहिला काय, दोन्ही धर्म एकच की. तू या धर्मात गुडघ्यावरती बसून देवाची प्रार्थना करतात, आमच्या धर्मात आडवं झोपावं लागतं, काय फरक आहे? पण छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्मसमभाववादी नाही आहेत, तर हिंदू पदपातशाह आहेत. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मांतरित झालेल्या मोहम्मद कुली खानाला स्वतःच्या मांडीला मांडी लावून आपल्या राजधानीमध्ये बसवलं. मोहम्मद कुली खानाचा नेतोजी पालकर करवून घेतलाय आणि त्या नेतोजी पालकराला नेतोजी पालकराच्या पुतण्याला स्वतःची मुलगी दिलीत आणि त्याच्यासोबत रोटी बेटी व्यवहार प्रस्थापित केलाय. शिवाजी महाराज किती दूरदृष्टीचे आहेत विचार करा. जे रोटी बेटी व्यवहार आपण आज म्हणतो व्हायला पाहिजे, शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी केलेत. कशासाठी केलेत? मी स्वीकारले नेतोजीला, पण हा हिंदू समाज स्वीकारेल का? जर शिवाजी महाराज म्हटले असतील एखाद्या सेनापतीला, सरदाराला की दे रे तुझी मुलगी, काय मावळे नाही म्हटले असते. पण शिवाजी महाराजांनी स्वधर्म रक्षण करायचं असेल तर त्याची प्रथम पुरुषी एकवचनी जबाबदारी जर कोणाची असेल तर ती माझी आहे असा संदेश देत स्वतःची मुलगी दिलीत. आजपर्यंत शिवरायांच्या काळापर्यंत भारतवर्षामध्ये कोणत्या राज्याचं राजेपद पाहिजे म्हणून, कोणती जहागिरी पाहिजे म्हणून, कुठं पैसा पाहिजे म्हणून, कुठं अधिकारी व्हायचे म्हणून स्वतःच्या मुली या देशातील हिंदू राज्यकर्त्यांनी, हिंदू सरदारांनी मुसलमानी राज्यकर्त्यांना दिल्यात. त्याचे प्रचंड पुरावे आहेत, एकापेक्षा एक. शिवाजी महाराज एकमेव राजे आहेत ज्यांनी संस्कार दिलेत की आपली मुलगी इस्लामिक पातशाहीकडे न देता छत्रपती शिवाजी महाराजांनी परधर्मात गेलेल्या मुसलमानाला हिंदू करवून घेताना दिलीत. स्वधर्म हे सगळ्यात महत्त्वाची स्वधर्माची गोष्ट असेल तर या देशामध्ये शेकडो मंदिरं पाडली जात होती.
त्याच्यावरती मशिदी उभ्या केल्या जात होत्या, त्याच्यावरती उकरडे उभे राहत होते, त्याचे चर्च केले जात होते. सप्तकोटेश्वराच्या देवालयावरती असलेला शिलालेख आज सुद्धा शिवरायांच्या स्वधर्माची आठवण करून देतो. सप्तकोटेश्वराच्या देवालय कित्येक वेळा पाडलं गेलं, त्याच्यावरती चर्च उभं राहिलं, मशीद उभी राहिली. हिंदूंनी परत ते पाडलं, परत त्याच्यावरती मंदिर उभं केलं, परत ते पाडलं गेलं, त्याच्यावरती चर्च उभं राहिलं. शिवरायांच्या काळामध्ये सप्तकोटेश्वराच्या देवालयावरती चर्च होतं. छत्रपती शिवरायांनी ते चर्च जमीनदोस्त केलं आणि त्याच्यावरती पुनश्च एकदा देवालय बांधलं, स्वतःच्या हिंदू अस्मितेचा परिचय करून दिला. इथवर शिवाजी महाराज थांबत नाही, तर शेकडो दानं दिलीत. हिंदूंच्या मंदिरांना, हिंदूंच्या साधू संतांना दान देत असताना शिवाजी महाराजांनी कोणत्याही मशिदीला कसलंही दान दिलेलं नाही. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 57% मुसलमान नव्हते. शिवाजी महाराजांच्या अखंड कारकिर्दीमध्ये फक्त 12 मुसलमान सापडतात. त्यातले 5 जण हे शहाजीराजांनी दिलेले आहेत, ज्यांची नावं 1659 नंतर सापडत नाही. 2 जण गुलामांचे पुत्र आहेत, ज्याला कृतपुत्र म्हणतो, हिंदूच्या सरदाराचे मुसलमान स्त्रीकडून झालेली मुलं. त्यामुळे त्यांना शिवाजी महाराजांसोबत राहण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि उरलेली 3-4 जण जी सापडतात ते स्वराज्यद्रोही झालेले आहेत आणि त्यांना नंतर शिवाजी महाराजांनी एक तर मारलंय, तरी कैदेत तरी टाकले, नाहीतर ते मुघल बादशाहीला तरी जाऊन मिळालेत. त्यामुळे एकही माणूस असा नाही जो शुद्ध आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचा आणि मुसलमानी सैनिकांचा काहीही संबंध नाही. आपल्या मनावरती पक्क ठसवून घेण्याची आवश्यकता आहे. स्वधर्म. शिवाजी महाराजांनी मंदिरांचा जीर्णोद्धार केला, कितीतरी मंदिरं नव्यानं बांधली. असंच एका दिवशी छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयामध्ये असताना तिरुअन्नमला आणि समुद्र पेरुमलला गेलेत. शिवाजी महाराजांनी पाहिलं, समोर 2 गोमट्या मशिदी उभ्या आहेत. शिवाजी महाराजांनी विचारलं, यांचा इतिहास काय आहे? शिवाजी महाराजांना सांगण्यात आलं, इथं नायक राजांनी बांधलेली शिवाची आणि विष्णूची मंदिरं होती, ती मंदिरं पाडली गेलीत आणि त्याच्यावरती मशीद किंवा चर्च उभे राहिलेत. आपल्यासारखा राजा असता तर काय म्हटलं असतं, ठीक आहे, मशीद चर्च उभं राहिले ना, तर मशीद उभी राहिलीत ना, ते मशीद तिथंच उभं राहू द्या, त्याच्या शेजारी मंदिर बांधा. एखादा दुसरा राजा असता तर म्हटलं असं, ठीक आहे, जाऊ दे ना, आता झाले मशीद, काय करायचे, नका बांधू मंदिर. आजकालचे पुरोगामी राजे म्हटले असते, कशाला मशीद मंदिर पाहिजे, त्या ठिकाणी रुग्णालय उभं केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज पुरोगामी नाहीत, सर्व धर्मस्वभाववादी नाहीत, तर हिंदू पद पाचशा आहेत. ते काय आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारलं, या मंदिरांचा इतिहास काय आहे? शिवाजी महाराजांना सांगण्यात आलं, इथं नायक राजांनी बांधलेली शिवाची आणि विष्णूची मंदिरं होती, ती मंदिरं पाडून या ठिकाणी मशिदी उभ्या केल्यात. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच क्षणी आदेश काढला, आत्ताच्या आत्ता या मशिदी जमीनदोस्त करा आणि त्याच्यावरती मंदिरांची पुनरुभारणी करा. शिवाजी महाराजांच्या आदेशाने त्या मशिदी पाडून तिथं पुनश्च एकदा मंदिरांची पुनरुभारणी केली गेली. स्वधर्म. तुम्ही जेवढ्या वेळा पाडसाल तेवढ्या वेळा मी बांधीन, हा शिवरायांचा संस्कार आहे. व शिवचरित्राचं चिंतन करत असताना जे आज मांडलं जातंय त्याचं सूक्ष्म चिंतन हिंदू म्हणून आपण केलं पाहिजे. आणि जे शिवचरित्र घडलंय, मी पहिल्यांदा जे वाक्य बोललो ते घडलंय, ते काय घडलंय आपल्या लहान लेकराला सुद्धा माहिती आहे. त्या शिवचरित्राच्या बाह्य रंगाच्या आतमध्ये एक अंतरंग आहे. ते का घडलंय? ते घडलंय हिंदूंच्या रक्षणासाठी, हिंदू समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी, हिंदू समाज सुदृढ करण्यासाठी, हिंदू देवदेवतांच्या मंदिरांच्या पुनरुभारणीसाठी आणि हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी. ह्याच्या पलीकडे शिवचरित्र नाही. शिवचरित्राची उपांग भरपूर आहे, मुख्य अंग हिंदू धर्मरक्षण हेच आहे. ते बदलू शकत नाही, कारण त्याचे पुरावे सापडत नाही दुसरे. आज जो कोणी चुकीचा इतिहास मांडतोय त्याला उत्तर देण्याची जबाबदारी जितकी माझी आहे तितकीच तुमची आहे. कदाचित आपण सगळे भाषण करणारे नसू,
आपल्याला व्यक्त होता येत नसेल, पण ज्या माध्यमातून आपण व्यक्त होऊ शकतो त्या प्रत्येक माध्यमातून खरा इतिहास हिंदू समाजासमोर आणण्यासाठी, मगाशी मी बँकेमध्ये बोलताना सांगितलं, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते 1 आणि शिवाजी महाराजांनी मशिदी पाडल्या 2. या वाक्यातील खरं वाक्य कोणतं? तर 1 नंबरचं वाक्य हिंदू समाज स्वीकारतो, कारण शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान होते असं त्याला वाटतं, जे खोटं आहे, आणि शिवाजी महाराजांनी मशिदी पाडल्या ते खोटं वाटतं, ते खरं आहे. त्यामुळं खोटा इतिहास जर आम्ही खोडला नाही तर पुढच्या पिढ्या काही शिवचरित्र हातात घेणार नाहीयेत. आपण तरी किती हातात घेतले याचं चिंतन करा. जर हाच खोटा इतिहास आमच्या पुढच्या पिढ्यांना सांगण्यात आला तर पुढच्या पिढ्यांचा स्वाभिमान हरवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे स्वाभिमानी छत्रपती शिवराय, हिंदू धर्माभिमानी छत्रपती शिवराय आपल्या पुढच्या पिढ्यांना कळले पाहिजे. मी नेहमी सांगतो, अयोध्या काशी मथुरेचा निकाल काय असावा हे आमच्या न्यायालयाला कळायला 2020 साल उजळावं लागलं. छत्रपती शिवरायांनी 1677 साली सांगून ठेवले, ज्या ज्या ठिकाणी मंदिर पाडून मशीद झाली ते प्रत्येक जमीन दोस्त करून तिथं मंदिरच व्हायला पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या सौभाग्याची गोष्ट आहे, 500 वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्र 22 जानेवारीला अवतरित होता ते, आणि ते वर्ष पण किती महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षामध्ये छत्रपती शिवरायांची इच्छा होती, नाना फडणवीस आणि महाजी शिंदेंचा पत्रव्यवहार आहे, त्या पत्रव्यवहारामध्ये सापडतं की थोरल्या स्वामींची इच्छा आहे अयोध्या काशी मथुरा मुक्त करणं, येन केन प्रकारे विकत घ्या पण अयोध्या काशी मथुरा पदरात पाडून घ्या. अहिल्यादेवी होळकरांची इच्छा होती की शिवाजी महाराजांची इच्छा आहे म्हणून अयोध्या काशी मथुरा ताब्यामध्ये असावं. जोरकस प्रयत्न आपल्या पूर्वजांनी केले पण ताब्यात आपण घेऊ शकलो नाही. तत्कालीन राजकीय घडामोडी असतील, खूप सारी कारणं आहेत त्याला, पण आपल्या पूर्वजांचा इतिहास आहे. पूर्वजांचं स्वप्न होतं, या महाराष्ट्र देशीमधून आपल्या भूमीमधून ते स्वप्न उदयास आलं. ते स्वप्न होतं अयोध्या धामच्या मुक्तीचं, जे छत्रपती शिवरायांचं होतं, अहिल्यादेवी होळकरांचं होतं, महाजी शिंदेंचं होतं. ते स्वप्न आज नावारूपाला येतं आहे. अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं भव्य दिव्य देवालय साकार होते. हे देवालय साकार होत असताना आपण काय करायचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. घरोघरी अक्षता पोचत आहेत, आपण सुद्धा त्यात खारीचा वाटा घेतला पाहिजे. सोबतच आपल्यापर्यंत अक्षता आल्यानंतर आपण आपली घरं म्हणजे आपण सगळेच अयोध्येत जाऊ शकणार नाही, पण आपलं घर हीच अयोध्या आहे, आपलं घर हेच अयोध्येतील श्रीरामांचं मंदिर आहे असं समजून आपल्या घराची सजावट करून या दिवसाचं स्वागत केलं पाहिजे, कारण हे छत्रपती शिवरायांचं स्वप्न आहे. हा संकल्प आजच्या दिवशी करावा हीच तुम्हा सगळ्यांना विनंती. आणि जाता जाता नेहमी एक दृष्टांत सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत आपल्यासाठी. जे अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी, या वाक्याला किती अर्थ आहे. युवराज भूषणच एका ठिकाणी म्हणतात, देव राख्यो देवल स्वधर्म राख्यो घर में. छत्रपती शिवरायांनी काय केलंय तर देवळातील देव आणि घरातला स्वधर्म टिकवण्याचं काम केले. आज आम्ही अभिमानाने हिंदू म्हणून मिरवतो ना, ती कुणाची नाही, फक्त शिवाजी महाराजांची कृपा आहे. ज्यावेळेस आपण उत्तर भारतातील काळ पाहू पूर्ण, शिवाजी महाराजांच्या पूर्वी 1680ला नकाशा कधीही टाकला, इंडिया इन 1680, 1680 मधला भारताचा नकाशा पाहायचा, छोटंसं हिंदवी स्वराज्य दिसते, अखंड भारतवर्षामध्ये हिरवं 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 दिसल. किती वर्षाची राजवट आहे? 500 वर्षाची. आणि इंडिया इन 1758 टाकायचं, भारत 1758 मध्ये अख्खं हिरवं जाऊन फक्त भगवं घरात. अखंड भारतवर्षातील इस्लामिक राजवट जर कुणी संपवली असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने निर्माण झालेल्या हिंदवी स्वराज्याने संपवली. त्यामुळे आज सुद्धा आपण अभिमानाने हिंदू म्हणून जगू शकतोय. शिवाजी महाराज आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. मी नेहमी एक गोष्ट सांगतो, एक राजा असतो, त्याच्या मिरवणूक चालू असती आणि राज्याभिषेकाची मिरवणूक सुरू असताना तो हत्तीवरती बसलेला असतो आणि हत्तीवरती बसून राजा पाहत असतो, समोर हत्ती घोडे उंट ढोलताशांचा गुजरांची उधळण सुरू असती, घोषणांची जोरजोरात किंकाळी उमटत असती आणि राजा पाहत असतो की सगळेजण माझा जय जयकार करतात. राजाला खूप हायसं वाटत असतं की या गर्दीमध्ये असा एकही माणूस नाही जो माझा जय जयकार करत नाही. पण राजाची नजर एका कोपऱ्यामध्ये जाते, एक जण खाली वाकून काहीतरी शोधत असतो. राजाला प्रश्न पडतो, अरे सगळेजण जमले तर माझा जय जयकार करायला, पण ह्यो कोण तीनपाट जो माझा जय जयकार करत नाहीये, का बरं हा माझा जय जयकार करत नाहीये.
राजाला प्रश्न पडतो आणि राजा हत्तीवरून खाली येतो, त्याला बोलावणं पाठवतो आणि त्याला विचारतो, का रे बाबा तू का जय जयकार करत नाहीये? तर म्हणतो, राजे काय नाही, आले तुमच्यासाठी, तुमचा जय जयकार करायचा आहे, पण काय झालं राजे, माझी एक सोन्याची कवडी हरवलीत, तेवढी सोन्याची कवडी शोधतो आणि मग तुमचा जय जयकार करतो. राजा म्हणतो हत्तीच्या, अरे एक सोन्याची कवडी ना, अरे मी तुला 100 सोन्याच्या कवड्या देतो, आज जर माझा जय जयकार करशील. तर त्याला म्हणतो, राजे काय तुमची कृपा, काय तुमचे उपकार, एका सोन्याच्या कवडीच्या बदल्यात 100 सोन्याच्या कवड्या तुम्ही मला देताय, का तुमचा जय जयकार करणार नाही? राजा त्याला सोन्याच्या कवड्या देतो 100 आणि म्हणतो, जा आता माझा जय जयकार कर. राजाला मनातल्या मनात हायसं वाटतं, आता या गर्दीमध्ये असा एकही माणूस नसेल जो माझा जय जयकार करत नसेल. राजा परत हत्तीवरती येतो, परत तीच परिस्थिती, हत्ती, घोडे, उंट, ढोलताशांचा गजर, गोलांची उधळण, घोषणांचा आवाज अवकाशी नादलाय. राजा आता अभिमानाने पाहतो, अरे या गर्दीमध्ये असा एकही माणूस नाही जो माझा जय जयकार करत नाही. आणि मगाच्या व्यक्तीचा विचार करतो, अरे त्याला 100 सोन्याच्या कवड्या दिल्यात, उड्या मारू मारू जय जयकार करत असेल. परत कोपऱ्यात पाहतो, परत ते खाली वाकून काहीतरी करत असतं. राजाला प्रश्न पडतो, अरे याला 100 सोन्याच्या कवड्या दिला तरी यो खाली वाकून काय करतोय? राजा परत हत्तीवरून खाली येतो, परत त्याला बोलावून पाठवतो आणि परत विचारतो, का रे बाबा का जय जयकार करत नाहीये? राजे काय नाही, आले तुमच्यासाठी, तुमचा जय जयकार करायचा आहे, पण काय झालं राजे, माझी एक सोन्याची कवडी हरवलीत. राजा म्हणतो, अरे राजा तुला 100 सोन्याच्या कवड्या दिल्या ना. राजे काय नाही, जरा ती महागाची होती, तिचा मोह काय सुटत नाही. राजा म्हणतो, एक काम कर, ती एक सोन्याची कवडी जाऊ दे, ह्या 100 तुलाच ठेव, मी तुला 1000 सोन्याच्या कवड्या देतो, आता तर माझा जय जयकार करशील. तो हात जोडतो राजाला, त्याच्या डोळ्यात पाणी येतं. राजे काय तुमची कृपा, काय तुमचे उपकार, एका सोन्याच्या कवडीच्या बदल्यात 1000 सोन्याच्या कवड्या तुम्ही मला देताय, का तुमचा जय जयकार करणार नाही? राजा त्याच्याकडून जय जयकार करून घेतो आणि म्हणतो, जा आता तुझ्या जागेवर जाऊन जय जयकार कर. राजा परत हत्तीवरती येतो. राजाला आता एकच मनोमन समाधान, या गर्दीमध्ये असा एकही माणूस नसेल जो माझा जय जयकार करत नसेल. परत तीच परिस्थिती, हत्ती, घोडे, उंट, ढोल ताशांचा गजर, गोळांची उधळण, घोषणांचा आवाज अवकाशी नादलाय. राजा आता रागाने कोपऱ्यात पाहतो, आता जर जय जयकार करत नसेल की मारलाच. परत कोपऱ्यात पाहतो, परत ते खाली वाकून काहीतरी करत असतो. राजा प्रचंड चिडतो, वैतागतो, संतापतो, पाय आपटत आपटत हत्तीवरून खाली येतो. त्याला बोलावणं पाठवतो आणि गसुंड पकडून जोडतो, का रे नीच नालायक हरामखोर, अरे का जय जयकार करत नाहीये? परंतु त्याच मनोभावे परिस्थितीमध्ये, राजे काय नाही, आले तुमच्यासाठी, तुमचा जय जयकार करायचा. राजे पण काय झालं, एक सोन्याची कवडी, अरे पण 1000 सोन्याच्या कवड्या तुला दिल्या ना. राजा त्याचा मोह काय सुटत नाही. राजाला प्रश्न पडतो, या गर्दीमध्ये असा एकही माणूस नसावा जो माझा जय जयकार करत नसावा, आणि यो तीनपाट तर काय माझा जय जयकार करत नाही, करायचं काय? राजाची काय इच्छा आहे, या गर्दीमध्ये असा एकही माणूस नसावा जो माझा जय जयकार करत नसावा, आणि ह्यो तर काय माझा जय जयकार करत नाही, करायचं काय? राजा त्याला म्हणतो, एक काम कर, ती एक सोन्याची कवडी जाऊ दे, 100 कवड्या तुलाच राहू दे, 1000 पण तुलाच राहू दे, मी माझं अर्ध राज्य तुला देतो. आता तू पण राजा, मी पण राजा, आपण दोघं हत्तीवरती जाऊ आणि हा समाज आपला जय जयकार कसा करतो ते पाहू. त्याला बडबडून रडायला तो लोटांगण घालतो राजाला, राजे काय तुमची कृपा, काय तुमचे उपकार, एका सोन्याच्या कवडीच्या बदल्यात राजे पद तुम्ही मला देताय, का तुमचा मागे येणार नाही? राजे चला तुम्ही पुढं, आलोच मी तुमच्या मागे. राजाला आता समाधान वाटतं, या गर्दीमध्ये असा एकही माणूस आता नसेल जो माझा जय जयकार करत नसेल. राजा परत हत्तीवरती जातो, हत्तीवरती जाऊन खाली वाकून बघतो, कुठवर आलाय, तर हे कुठंतरी चाललेलं असतं. का रे आता कुठं चालला? तो परत म्हणतो, राजे काय नाही, आलो सोन्याची कवडी शोधून. विचार करा, त्याला राजे पद देऊ केलं तरी एका सोन्याच्या कवडीचा मोह त्या व्यक्तीला सुटला नाही. तुम्ही कुठेही राहा, अंबेजोगाईमध्ये राहा, पुण्यामध्ये राहा, मुंबईमध्ये राहा, दिल्लीत राहा, देशातल्या कोणत्याही श्रीमंत शहरात राहा, नाहीतर जगाच्या पाठीवरती कोणत्याही देशात जावा, तुमच्या हातामध्ये तुमच्या आवडीचं ब्रँडेड टायटनपासून फास्ट ट्रॅकपर्यंतचं घड्याळ असावं, तुमच्या अंगामध्ये लिननपासून ते पीटर इंग्लंडपर्यंतचे महागडे कपडे असावेत, तुमच्या पायामध्ये तुमच्या आवडीची चप्पल असावी, तुमच्या हातामध्ये नवीन नवीन आलेले अँड्रॉइड किंवा आयफोन्स असावेत, तुमच्या घराच्या बाहेर तुमच्या आवडीची गाडी पार्किंगला असावी, तुमच्या ताटामध्ये चटणी भाकरीपासून पिझ्झा बर्गरपर्यंतचे पदार्थ असावेत,
तुम्हाला जेवढं श्रीमंत व्हायचं आहे तेवढं श्रीमंत व्हा, जेवढा पैसा कमवायचा आहे तेवढा पैसा कमवा, अगदी ऐश्वर्यामध्ये आयुष्य जगा, जगाच्या पाठीवरती कुठेही जा, पण जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज नावाची सोन्याची कवडी तुमच्या डोळ्यासमोर येईल तेव्हा तेव्हा सगळं ऐश्वर शिवरायांच्या चरणी समर्पित करण्याची तयारी मात्र ठेवा. कारण जर शिवाजी महाराज झाले नसते तर तुमचं माझं काही शिल्लक राहिलं नसतं. आज छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत असताना माझा संकल्प काय याचा विचार करा. तर माझा व्यक्तिगत संकल्प हा शिवाजी महाराजांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालण्याचा असला पाहिजे. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, त्या स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी या राष्ट्राच्या योगदानात माझं काहीतरी योगदान असावं. धर्म अधर्माच्या लढाईमध्ये आपण अधर्माच्या बाजूने कधी जाणारच नाहीये, पण आपलं कोणतीही बाजू न निवडणं हे धर्माच्या पराजयाचं कारण होऊ शकतं याची जाणीव ठेवून धर्मध्वजा हातामध्ये फडकवत ठेवा, हीच तुम्हा सर्वांना विनंती करतो. आणि परत एकदा बँकेचे मनपूर्वक आभार. बँकेचे अध्यक्ष मकरंदजी, सगळे संचालक मंडळ, सगळे कार्यकर्ते, स्वयंसेवक, ज्येष्ठ मंडळी. तुकोबारा म्हणतात, बोली लेकुरे वेडू वाकुडे उत्तरे करा, क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. या न्यायाने जर काही चुकलं असेल तर क्षमा मागतो. जे जे चांगलं आहे ते तुकोबारायांचं शिवरायांचं म्हणून घ्या, जे चुकीचं आहे ते माझं आहे म्हणून मला माफ करा. आणि परत एकदा शिवचरित्र अशा वळणावरती आहे की जर धर्मध्वजा फडकवणाऱ्यांनी जर ते हातात घेतलं नाही तर येणाऱ्या 50 वर्षामध्ये शिवचरित्राचं इस्लामीकरण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शिवचरित्र टिकवून ठेवण्याची जबाबदारी तुमची, माझी, आपल्यातल्या प्रत्येकाची आहे. आपण काही करू शकतो. कुणी अभ्यास करावा, कुणी चिंतन करावं, व्हॉट्सअपचं स्टेटस ठेवणं हे सुद्धा राष्ट्रधर्म म्हणून आवश्यक आहे. त्यामुळं तिथपासून ते समाजामध्ये वावरून संघटन करण्यापर्यंत काही करा, पण थांबू नका. जर आपण आज थांबलो तर आपला उज्ज्वल असा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचणार नाही आहे. त्यासाठी जागृत व्हा, ह्याच तुम्हा सर्वांना विनंती करतो, ह्याच शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद सर. आपण अनेक ऐतिहासिक दाखले देत या आजच्या विषयाला सर्वांपर्यंत घेऊन गेलात आणि अक्षरशः सर्वांना शिवकाळामध्ये घेऊन गेलात, यासाठी तुमचे आभार. यानंतर बँकेचे अधिकारी अनंत देशपांडे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं आणि या कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने होईल. शिवरायांचा प्रत्यक्ष इतिहास आणि आज आपण वाचतो तो इतिहास, यात असलेला फरक माननीय श्री शिरीषजी मोरे यांनी थोडक्यात सांगितला, पण तो बऱ्याच प्रमाणामध्ये सर्वांच्या ध्यानात आला असेल. तर असा शिवरायांचा परिचय करून देणारे माननीय श्री शिरीषजी मोरे हे बँकेच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित झाले आणि आपणा सर्वांना शिवराज्याभिषेकाच्या 350 वर्षाच्या पूर्ती काळात मार्गदर्शन करण्यासाठी आले. त्यांचं मी बँकेच्या वतीनं आणि ह्या संपूर्ण श्रोत्यांच्या वतीनं आभार मानतो. तसंच आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सुरेख आवाजात ज्यांनी पद्य गायन केलं श्री माननीय विश्वजित धाट सर यांचंही इथं आभार मानतो. खोलेश्वर माध्यमिक विद्यालयानं त्यांचं प्रांगण आणि ध्वनिक्षेपक यंत्रणा इथं दीनदयाळ बँकेला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचंही आभार मानतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून तथा वृत्त प्रकाशित करणारे जे इथले पत्रकार आहेत, मीडिया प्रतिनिधी आहेत, यांचंही मी आभार मानतो. माननीय पोलीस निरीक्षक शहर अंबाजोगाई आणि MSEB यांचंही आभार मानतो, ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला खरी रंगत आली. असे आपण सुजाण श्रोतेजन आपलंही आभार मानतो. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्या ज्ञात अज्ञात व्यक्तींचं सहकार्य लाभलं या सर्वांचं मी इथं आभार मानतो. आणि कार्यक्रमाची सांगता
शांती मंत्राने आपण करूया. माझ्यासोबत सर्वांनी म्हणावं, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. धन्यवाद. सर्वांना नम्र विनंती आहे. धन्यवाद. दादा समोर स्माईल सर्वांची. समोर